नामे शुद्ध झाला एका गुरुपुत्रा. असू द्या आणि या संसारा उता वेग करा आणि शरणाच्या उतारा पांडुरंग. पहिला सांगता दादा संसार काय संसार. इथं बसलेला प्रत्येक माणूस हा संसारी आहे. प्रत्येक माणूस परभचिक माणूस आहे. आणि भगवंताने काय केलं ज्या संसारामध्ये आपल्याला पाठवलं कशासाठी ते आपल्याला आतापर्यंत कळलं. मरूनही गेलं तरी कळणार नाही आणि कळलं नाही तर पुढचा जन्म आपल्याला माणसाचा जन्म भेटणार ही अपेक्षा ठेवायची नाही. अरे औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. हे खाया पिया सुखसे जे आपल्या सुकृताचे फळ होते पुण्य नसतं ते म्हणून भगवंतानं आपल्याला या 84 लक्ष योनीच्या नंतर या मानवाचा जन्मामध्ये पाठवलं. काय पाठवलं हे विसरलो आपण म्हणून आपल्याला दुःख सहन करावं लागतं. आता संसार मध्ये काय आपण सर्व म्हणतो हा संसार आहे हा संसार आहे संसार आहे संसार आहे. संसार मध्ये काय संत सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेषाणम या संसारे खलु सुंदरे कृपया पारे पाय मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम हे गुणमध्ये भज गोविंदम. जन्म आणि मरण याचंच नाव आहे संसार. जन्म आणि मरणे म्हणजे संसार. आपण पहिल्यांदा इथं जन्माला आलेलो नाही. असे कितीतरी तुमचे आणि आमच्या सर्वांचे जन्म होऊन गेले. खूप जन्म झाले पण आतापर्यंत आपण सावध काय झालो. पण आता दादा जागे होण्याची वेळ आली आहे दादा. जागे व्हारे जना जागे व्हारे एकदा भेटला पुन्हा भेटेल याची काय गॅरंटी कोणाला आहे का? गॅरंटी आहे का? कोणाकोणाला तर काहीच नाही. शेवटची पाणी हाची मानव जन्म चुकली यावर फेरा पडे
जन्माचा जर आपण वर्म चुकलो तर पुन्हा आपल्याला जन्म काही भेटणार 84 लक्ष एवढीच्या फेऱ्यामध्ये जावं लागेल. त्याचा 84 कोस संसद काटल्याशिवाय बरे गत आली या संसारा उठावेग करा. या संसारामध्ये कशासाठी आलो? मनुष्य देयाची या ज्ञाने सच्चिदानंदी पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे दिला असून आपण भजन करण्याकरिता आलो, देवाची भक्ती करण्याकरिता आलो. याचा पुरावा काय? जेव्हा आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये 7व्या महिन्याची वेळ होती तेव्हा आपली मान अडकली, आपली मान अडकली आणि आपली गर्भामध्ये फसलो. एकनाथ महाराजांचा पुरावा आहे. गावावरती एक बाबुळ खाली शेंडावरती, शेंडा म्हणजे हा शेंडा, खाली शेंडावरती मुळ गता येणारी गता येणारी गता येणारी तमाशा संता घरी घरी तमाशा संता घरी घरी गुणपुरी, माझ्या संता घरी घरी गुणपुरी. माझ्या संता घरी घरी गुणपुरी, माझ्या संता घरी घरी गुणपुरी. आणि जेव्हा आईच्या गर्भामध्ये हा जीव सापडला, खालतं टोकं वरतं पाय झाले, हा पोंगलू लागला, सोहम सोहम सोहम, देवाच्या भजन करू लागला. कुठं कुठं? आईच्या पोटात. आणि देवाला आणि शब्द दिला, देवा गर्भाची यातना आणि माझा भोगिता हे देवा, मलमूत्राची घाणा आतला मोकळ्याचा वास आहे, नाका तोंडामध्ये रक्त किडे चालत आहेत. म्हणजे देवा मला ही यातना सहन होत नाही, आता मला यातून बाहेर काढ. गर्भवास में वादा किया बाहर आकर भूल गया ये बेईमान, अरे पूछेगा भगवान जवाब क्या दे, जवाब क्या देगा विचारते थे. गम्मत नहीं मौसी. तन के तंबूरे में, तन के तंबूरे में सासों के तार बोले रंजून तन के तंबूर में दे, तन के तंबूर में दे, हाथों के तार बोले रंजून के बाजे बाजे, हाथों के तार बोले रंजून के बाजे बाजे. हाथों के तार बोले रंजून के बाजे बाजे. तार बोले रंजून बाजे बाजे, हाथों के तार बोले रंजून बाजे बाजे. आया है अकेला ये जाएगा अकेला, आया है अकेला ये जाएगा अकेला. ये 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, ये 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. जसा शामराव बाबाचा तार तुटला तर हा तुणतुणा वाजना बंद
म्हणून या तुंतुण्याचा तार तुटण्याआधी तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. गरज म्हणजे देवाचं भजन करायची गरज आहे. आता भजन करायला काही पैसे लागते का मावशी? लागते? ताण लागते? नाही राहिलं तरी भजन होते. भजन करायला पैसे लागत नाही, पण महाराज लोकायला बोलवा नाही करणार, पैसे घेतले शेवटी नाही. पण आपल्याकडे वेळ काही आहे नाही. हा संसार आहे. संसार तुक मोड चहू कडे हिंगड, रात्र दिवस तडबड. सकाळी उठला तर झोपेपर्यंत आपला हात काही रिकामा राहत नाही. मग आता भजन करू का पोट भरू, अशीच गोष्ट आहे ना. भजन करायला गेलं तर उपाशी राहावं लागतं, हो नाही का? भजन करू का पोट भरू? अरे भजन कर. भजन करशील तर त्या पोटही भर. पण देवाने ना या जीवाला त्या देवाला गर्भामध्ये वचन दिलं, देवा जर मी बाहेर आलो म्हणून तर तुझं भजन करायला कधी विसणार नाही. पण हा काळ्या डोक्षीचा माणूस एवढा बैमान आहे मावशी, यांना चांगल्या चांगल्या देवाले सोडलं नाही, माय बापाले सोडलं नाही, तर तुम्हाला आम्हाला सोडलं. काम झाला माझा, का करू तुझ्या? असा आहे मानव, बैमान है. अरे छोड़ पूरे काम तो ले प्रभु का नाम. अरे छोड़ पूरे काम तो ले प्रभु का नाम. जय ही तेरे काम आयो रे, प्रभु का नाम पायो रे. छोड़ पूरे काम तू ले प्रभु का नाम. छोड़ पूरे काम तू ले प्रभु का नाम.
से विक्की भैया गुरुवे इनको 21 रुपए, यू भैया गुरुवे इनको 51 रुपए का दान प्राप्त हुआ है। उसी प्रकार सन्माननीय अमर भाव गुरुवे इनके 31 रुपए का दान श्रद्धांजलि जलजीकर हेलो हरि जी खड़े इनके 51 रुपए का दान प्राप्त है। माँ भगवती इनके मनोकामना बनाए। सर्वांच्या लक्ष श्रद्धांजलीकडे आपण श्रद्धांजली घेणार आहोत। श्रद्धांजलीसाठी जिथपर्यंत आलो, श्रद्धांजली जर घेतली तर हा बाकीचा सोंग राहून जाईल, नाही का? आणि देवाने शब्द दिला त्या परमेश्वराला, आता माझी चिंता तुझा नारायणा आणि रुक्मिणी रमणा वासुदेवा। देवा जर बाहेर आलो तर मी तुझं भजन करायला कधी विसरणार नाही. 9 महिने पूर्ण झाले त्याला आणि प्रसूती कळा लागल्या त्याच वेळेला। पहिली आठवण कोणाची येते मावशी बाळपणाच्या वेळेस? देवाची. हा देवाची. येते बाळपण नाही होत का भाऊ? होते ना सुईनीची, पण आता सुईन काय राहिली? आशा मॅडमले बोलतात सोहिनीची गलबल झाली, सुईनीची गलबल झाली, सुईनीचे गडबड झाले, सुईनीचे गडबड झाले, सुईनीचे गडबड झाले, गडबड झाले. ए मारे दादा ये मोरे भैया गा, सातजणी लगाली रे दादा, सातजणी लगाली, सातजणी लगाली रे दादा, सातजणी लगाली. ये मोरे दादा ये मोरे भैया गा, सातजणी लगाली रे दादा, सातजणी लगाली, सातजणी लगाली रे दादा, सातजणी लगाली. आईच्या दुधाचा स्पर्श झाला त्या जीवाला, त्या काव्या लेकराला, आणि देवाचं नाव विसरला. ही माया लागली. मायाच्या तापात आहे दादा, आपल्याला दाखवते ना देवाला लपव. देव विचार करू लागला म्हणे, अरे हा जन्मताच बेईमान झाला, पूर्ण आयुष्य बाकी आहे म्हणे. यानं संसारामध्ये फक्त प्रवेश केलो आणि मला विसरला. आई रत्नाचा स्पर्श लागला, बाळाच्या नामकरण झालं. सोन्या बापू लहानाच्या पोटा झाला. संत विचारतात, अरे तू देवाला वचन दिलाय, अरे कबसून गे राम पाजे रे मला, कबसून गे राम, कबसून गे राम पाजे रे मला, कबसून गे राम, गे राम पाजे रे मला, कबसून गे राम. मारो बेरा, मजरे मना,
आणि कुठं पडला संसारामध्ये. पण हा संसार काही सुखाचा हॅलो तो कमी केला का ग? संसार काही सुख हॅलो हॅलो संसार काही सुखाचा आता ते इचकू नको भाऊ तू राहू दे आता कसं? हॅलो 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 संसारामध्ये तू आपल्याला काही सुख काय भेटणार नाही आवाज पण कमी केलाय तुझा आयान कमी झाला ना हॅलो 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 कारण पाप पुण्य करुणी जन्माला प्राणी आणि नरते येऊनी आणि गेली तर सुख काही सापडणार नाही कारण संसार सुखाचा संसार सुखाचा आहे का नाही कोणी या संसारामध्ये सुखी माणूस तुम्हाला भेटणार नाही. संसाराचा धंदा मरणावरी गेला आणि मुखी नाही आला बापाला. मिस्टर मंकेश गुरुवे यांच्याकडून 10 रुपये जाणार वो अवघाचा संसार ना सुखाचा कधी न आनंद भरी हो तिने लोकांत भरी हो आनंद भरी तिने लोकांत भरी हे अमर संसार हे आनंद भरेना अतिने लोक आनंद भरेना आनंद भरेना तिने लोक आनंद भरेना दाई लागे माये दया पंढरपुरा दाई लागे माये दया पंढरपुरा जगन्नाथ भगवान की जय. आणि या संसारा उठा वेग करा आणि शरणाच्या उद्धारा पांडुरंग. संसारामध्ये सुख काय भेटणार नाही आणि सुख पाहिजे असेल मंदिरामध्ये गेलो तर आपल्याला शांती वाटते, पूजा केली तर मनाला मनशांती वाटते. जर खरं सुख आहे देवाच्या चरणाजवळ. पण हा माणूस असं काय ऐकत ध्येय हे काळाचे जना कुबेराचे गा
आणि मानवाचे येते काय आहे हा साडेतीन आताचा ध्येय आहे दादा हा माझा आहे माझा आहे माझा आहे म्हणतो पण आपला आहे का आपला जर असता तो श्यामरावजी दादांनी केलेच नसते आपण धरून ठेवलं असतं ना त्यांना पण आपले होते का ज्याच्या होता त्याने देह हे काळाचे धन कुबेराचे देह हा काळाचा आपला नाही पण या माणसाला या देहाचा फार मोठा अभिमान आहे. कोणी सुंदर आहे कोणी पहलवान आहे कुणाला ताकद जास्त या सर्वांचा अहंकार माजला आणि या अहंकारापासून काय झालं याच जीवनाचं वाईट वाट लागलं अरे गर्वाने जगू नको देह माती जाणार आहे नाही भरोसा जीवाचा जीव पाण्याच्या बुडुळाई नाही भरोसा गर्वाने जगू नको देह मातीत जाणार आहे हे नाही भरोसा जीवाचा जीव पाण्याचा बुडबुडा आहे नाही भरोसा जीवाचा जीव पाण्याचा बुडबुडा आहे गर्वाने जगू नको देह मातीत जाणार आहे नाही भरोसा जीवाचा जीव